नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याज यावरची उदाहरणे पाहणार आहोत। आपण सरळ व्याज पाहिलं, परंतु चक्रवाढ व्याज म्हणजे नेमकं कसं असतं त्याबद्दलचं थोडंसं आपण बेसिक घेऊ। व्याज यामध्ये काही संकल्पना आहेत की पी जे अक्षर सूत्रामध्ये वापरले जातात त्याला मुद्दल म्हणतात। प्रिन्सिपल इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं। एन नंबर ऑफ इयर्स म्हणजेच वर्षामध्ये मुदत, वर्षामध्ये मुदत म्हणजे 1 वर्ष 2 वर्षे, आणि आर रेट ऑफ इंटरेस्ट दर, व्याजाचा दर, दशे दर, व्याजाचा दर, कशाचा? व्याजाचा। अलग लक्षात, आर म्हणजे व्याजाचा दर। आतापर्यंत सरळ व्याज बरोबर मराठीमध्ये आपण म गुणिले द गुणिले क, म्हणजेच म म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म्हणजे वर्षे, PRN भागिले 100, यालाच मू गुणिले दर गुणिले क, म द क, मू सुद्धा नवतुलित, हे सोप्या पद्धतीने लिहितो। आपल्याला चक्रवाढ व्याज म्हणजे काय हे अगोदर समजून घ्यायचं आहे। समजा मुद्दल आहे 10,000 रुपये, व्याज समजा 1 वर्षासाठी घेतलेला आहे आणि व्याजाचा दर आहे 10% दर साल दर शेकडा। याचं सरळ व्याज जेव्हा काढलं आपण, पहा, सरळ व्याज बरोबर मुद्दल PNR भागिले 100, काही फरक पडत नाही मागे PRN किंवा PNR। मग मुद्दल किती? 10,000 गुणिले वर्ष किती? 1 वर्ष, दर किती? 10%, दर साल दर शेकडा 10 भागिले 100। हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे सरळ व्याज किती आलं एका वर्षाचं? 1,000 रुपये। आता एक्स या व्यक्तीनं किंवा मी 10,000 रुपये हे एका वर्षासाठी शेकडा 10,000 व्याजाने घेतलेले आहेत। शेकडा 10,000 किती घेतले? 10,000। मग मला वर्षाअखेर किती रुपये द्यावे लागतील? हे 10,000 रुपये मुद्दल अधिक 1,000 रुपये व्याज, हे 1,000 रुपये व्याज आलेलं, कारण 3 शून्य राहिले नाही, तर मिळून किती होतील? मग 11,000 रुपये एका वर्षाचं। हे झालं 1,000 रुपये जे आलेलं आहे, ही झाली रास, याला ए म्हणतो आपण। आलं लक्षात? आता या सगळ्या गोष्टी आपण इथं लक्षात ठेवायच्यात। परत द्यायचे 11,000 रुपये, हे सरळ व्याज आहे एका वर्षाचं। पण मी हे 11,000 रुपये परत देऊ शकलो नाही, मग पुढच्या वर्षी, आता दुसऱ्या वर्षी जेव्हा व्याजाची आकारणी होते बँकेकडून वगैरे, पतसंस्था असतील, बँक असतील, तर मुद्दल काय धरलं जातं? मुद्दल हे 11,000 रुपये धरलं जातं। काळ म्हणजे दुसऱ्या वर्षासाठीचं समजा, आता मुद्दल 11 वर्ष आहे, दर 10% आणि वर्ष 1, कारण आपण फक्त 1 वर्षाचं व्याज काढलेलं आहे, ते सरळ पद्धतीनेच येतं पहिल्या वर्षाचं। चक्रवाढ व्याज कधी येतं? जेव्हा 1 वर्ष झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या वर्षात व्याज, त्या वर्षी ती रक्कम मी परत करू शकलो नाही, त्यानंतर माझं मुद्दल 10,000 होतं, परंतु नुसत्या 10,000ला नाही व्याज लागणार, 10,000 अधिक व्याजाचे 1,000 म्हणून 11,000ला व्याज लागेल दुसऱ्या वर्षी। नाही तर सरळ व्याजानं काय झालं असतं? 10,000ची पहिल्या वर्षाची 1,000, दुसऱ्या वर्षाची 1,000, अशा पद्धतीनं व्याज लागलं असतं 2,000। परंतु तसं नाही, चक्रवाढ व्याज म्हणायचं कशाला? व्याजावर व्याज जेव्हा लागलं जातं, मुद्दल आणि रास हे मिळून दुसऱ्या वर्षी जेव्हा मुद्दल होते, एकूण या रकमेवर जेव्हा व्याज लागतं त्याला चक्रवाढ व्याज असं म्हणायचं। आता त्याचं सूत्र आहे, चक्रवाढ व्याजाची रास काढली जाते, ए बरोबर P कंसामध्ये 1 अधिक
आर भागिले 100 कंसाचा n. आता हे सूत्र सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता हे सरळ व्याजानं, आता इथं आपण 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढू सरळ ह्याच रकमेचं. ए बरोबर पी म्हणजे काय, 10,000 रुपये मुद्दल आहे, कंसात 1 अधिक व्याजाचा दर 10% भागिले 100 कंसचा वर्ग. मग हे 10,000 गुणिले, आता पहा 100 एक 100 आणि 10, 110 भागिले 100 कसं झालं, कारण ह्याच्या खाली काही नाही म्हणजे 1. आता छेद समान करण्यासाठी आपण याला अंशाला आणि छेदाला 100 गुणले, 100 छेद 100, मग छेद समान झाले, 100 अधिक 10 बरोबर 110 आलं. परंतु या पूर्ण कंसाचा वर्ग आहे, ह्या कंसाची बेरीज 110 आली, वर्ग आहे म्हणून 2 वेळा 110 भागिले 100. आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 110 गुणिले 110, हे 0 आणि 0 हे गुणाकार करताना जे शून्य आहेत तेवढे शून्य ठेवायचे. 11 एक 11ला 1, हातचा 1, 11 एक 11 ने 1 12, म्हणजे 12,100 रास होते. त्याच्यातून मुद्दल जर वजा केले तर 2,100 हे चक्रवाढ व्याज झालं आणि सरळ व्याजानं काय झाले असते, निव्वळ 2,000 रुपये झाले असतं व्याज. म्हणजे हा फरक मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितला. आलं का लक्षात? दुसऱ्या वर्षीचा. तर हे आहे चक्रवाढ व्याज. आता आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्रही पाहिलं. यानंतर दुसरी उदाहरणं आपण आता घेणार आहोत. आता वर्ग 8वी मध्ये एक सराव संच आहे. तर चक्रवाढ व्याजावर आधारित त्या सराव संचामधलं हे पहिलं उदाहरण आपण घेत आहोत. 14.1. मुद्दल आहे 2,000 रुपये, दर आहे 5, मुदत आहे 2 वर्षे. चक्रवाढ व्याज काढायचे. इथं व्याज लिहिले मी, परंतु हे चक्रवाढ व्याज काढायचे. मग सूत्र आपलं ए बरोबर रास, पी प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल, गुणिले कंसात 1 अधिक व्याजाचा दर भागिले 100 कंसाचा n म्हणजेच वर्षे. आता मी तुम्हाला हे लिहून दिले. ए म्हणजे काय, ए म्हणजेच रास आहे. वाटल्यास मी इथं मराठीमध्ये आपण लिहू शकतो. रास बरोबर मुद्दल, फक्त पहिल्या उदाहरणाला आपण लिहू, गुणिले 1 अधिक दर भागिले 100 कंसात वर्ष म्हणजेच मुदत, किती वर्षे आहेत ते. आता रास काढायची आपल्याला. मुद्दल आहे 2,000 रुपये, कंसात 1 अधिक व्याजाचा दर आहे 5 भागिले 100, हे दर 5 आहे आणि मुदत किती आहे 2 वर्षे. काही अवघड नाही. आता याच्या खाली छेद नाही म्हणजे आपण 1 घेऊ शकतो मनानं. आता तुम्हाला हे अपूर्णांकाच्या बेरजेचा मी एक शॉर्ट ट्रिक सांगितलेली आहे. इथंच याच्याबरोबर करतो मी. 2,000 कंसात काय करायचं असतं, छेदाचा गुणाकार, हा गुणाकार 100 आणि हा तिरकस गुणाकार 100 एक 100 अधिक 5 एक 5 कंसाचा वर्ग, म्हणजेच कारण हे 2 वर्षे आहे. वर्ग म्हणजे काय आहे. आता पहा 2,000 कंसात 100 अधिक 5 105 छेद 100 कंसाचा वर्ग. मग याच्या पुढे आपण काय करूया, 2,000 गुणिले 105 छेद 100 गुणिले 105 छेद 100. असं का केलं तर ह्याचा वर्ग आहे. जागा कमी पडेल म्हणून मी समोर घेतोय. आता पहा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला. आता पहा मी शून्य किती पद्धतशीरपणाने कापलेत. हे 2 आणि 1 हे म्हणजे एकूण 3 शून्य कपात झालेले आहेत. अंश छेद सरळ. आता 2 ने ह्या 10ला भाग घालू आपण. अंशाला छेदाला सारख्या संख्येनं. मग इथं ह्याच्या खाली काही नाही म्हणजे छेद आहे. बे एक बे वर 2 न भाग घातला. इथं आता फक्त 10 राहिले. बे पंचे 10. आता 5 ने 105ला भाग घालता येतो आपल्याला. 5 एक 5 या एकूण 10ला भाग घातला. 5 दोन्ही 10, 5 एक 5 म्हणजेच रास बरोबर 21 गुणिले 105 येते. मग 21 गुणिले 105, 21 5 105च होते. हे 105 होते. 21 5 105. याला 105ला 5 हातचे आले 10, हे 10 हातचे आले. मी सरळ गुणाकार करतोय. 21 5 105, 105ला 5 हातचे आले 10, 21 0 0 0 10
10ला 0, हातचा आला 1, 21 एक 21 आणि 1 22, 2205. हे काय आलं? ए म्हणजेच काय आहे? रास. रास आली. आता आपल्याला काय करायचे? व्याज काढायचे. मग व्याज बरोबर रास वजा मुद्दल. मग रास किती आली? 2205 वजा मुद्दल होतं 2000 रुपये. हे इथं होतं. मग हे 205 राहिले 2000 मधून गेल्यावर. मग व्याज कसलं व्याज आहे? चक्रवाढ. चक्रवाढ व्याज बरोबर 205 रुपये आणि रास आहे 2205. अशा पद्धतीने हे पहिलं उदाहरण आपलं या ठिकाणी झालेलं आहे. आता आपण लगेच दुसरं उदाहरण घेणार आहोत. पहा, मुद्दल आहे 5000 रुपये आणि दर 8, मुदत 3 वर्षे. थोडंसं गुणाकार वगैरे आपल्याला करावा लागतो. चक्रवाढ व्याज बरोबर म्हणजे याच्यामध्ये काय काढलं जातं? ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा एन. हे सूत्र आहे. प्रत्येक उदाहरणात लिहायचं. ए म्हणजे मुद्दल म्हणजे रास आहे. पी म्हणजे मुद्दल आहे. मग मुद्दल किती आहे? 5000 कंसात 1 अधिक दर किती आहे? 8 भागिले 100 आणि वर्षे एन मुदत किती आहे? 3 म्हणजेच कंसाचा घन. आता ह्याच्या खाली छेद नाही म्हणजे आपण 1 घेऊ शकतो. आता आपण इथे 5000 कंसात पहा. आता अपूर्णांकाची बेरीज करण्याची शॉर्ट ट्रिक मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे आणि तुम्हाला सांगितलेले आहे की काय करायचं? छेदाचा अगोदर गुणाकार करून घ्या जेव्हा 2च अपूर्णांक असतात आणि तिरकस गुणाकार करून बेरीज करायची. 100 एक 100 अधिक 8 एक 8 कंसाचा 3रा घात. म्हणजेच त्याच्याच बरोबर आपण 5000 कंसात 100 अधिक 8 108 भागिले 100 कंसाचा 3रा घात म्हणजेच घन. 3 वेळा गुणाकार. 3रा घात म्हणजे काय आहे? 3 वेळा गुणाकार. आता बरोबर 5000 गुणिले 108 भागिले 100 गुणिले 3 वेळा लिहावं लागेल ना, कंसाचा 3रा घात आहे. 108 भागिले 100 108 भागिले 100. काही केलं नाही मी, 3 वेळा आहे. याचा घातांक 3 आहे 108 भागिले 100चा. तुम्हाला 108 भागिले 100 कसं आलं हेही दाखवलेलं आहे. त्यामुळं आता आपण त्याचा 3 वेळा गुणाकार करत आहोत. आता या ठिकाणी काय केलं मी? हे 2 शून्य कपात केले, हे 2 शून्य कपात केले. आपल्याला गणित सोपं कसं करता येईल ते पाहिजे. हा शून्य कपात केला, हा शून्य कपात केला. आता 5 एक 5 5 दोन्ही 10. कारण इथं 5 भाग घातला आणि इथं 10ला बी 5 भाग घातला वरच्या. मग आता या 2 108ला भाग घालू वर. म्हणजेच 2 घालण्यापेक्षा अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने भाग घालू. 2 2ला घातला, बे 1 बे 2 भाग घालायचे आपल्याला. बे 5 10 बे 4 8. आता इथे 100 उरलेले आहेत. इथं सुद्धा आपण अंशाला आणि छेदाला 2 भाग घालू. वर 108 आहेत, खाली इथं खाली एकच आहे, इकडे एकच राहिलेलं आहे. आता एवढंच आहे. मग 2 भाग घातला, बे 5 10 बे 0 0 बे 5 10 बे 4 8 54 आलं. परत आता 25 आहे. 25ला आपण कितीनं भाग घालायचा पहा. इथं 54 आहे. 25 येईल, 2 भाग घातला, बे 2 4 बे 5 10 25 आलं. या 108ला पण बे 5 10 बे 4 8 54 गुणिले 54 गुणिले 54 आणि खाली काय आलेलं आहे आता इथं 25. मग आपल्याला या 25नं ह्याला भाग घालू वर. पहा हे 54 गुणिले 54 तसंच राहू दे. पहा मी आता आणखीन थोडंसं सुटसुटीत करतो. 54 गुणिले 54 याच्या खाली काही नाही म्हणजे 1, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 गुणिले 54 भागिले 25. आता हे कसं आलं? हे 54 भागिले 25 आहे. आता पहा 25 एक 25 25 दोन्ही 50. याला भाग घातला, 25 दोन्ही 50. दशांश दिला, भाग जात नाही म्हणजे 0. 25 चौक 100. मग यांचा गुणाकार जर केला आपण तर गुणाकार काय येतो पहा.
54 गुणिले 54 अगोदर करून बघू आपण. 4 चौक 16, हातचा आला 1, 4 पंचे 20 आणि 1 21, 5 चौक 20 ला 0, 5 5 25 आणि हातचे 2 26 27. यांची बेरीज केली 7 2 9, 2916 आलं. गुणिले 2.4 म्हणजे 24. 2916 गुणिले 24 समजा 1 दशांश स्थळ आहे, काय हरकत नाही आपल्याला. ते आपण घेऊया. 4 सख 24 ला 4, हातचे आले. या ठिकाणी एक आपल्याकडून छोटीशी चूक झाली होती इथे हे करत असताना. मी म्हणालो 2.4 कसं यायले, कारण 25 दुनी 50 उरले 4, दशांश घेतला 0 दिला 40 झालं. 25 1 25, 15 उरतात, त्याच्यावर 0 घेतल्यावर 150 होते. 25 अख्खे 150 म्हणजेच 2916 गुणिले 216 म्हणजेच 2.16 येते. हे 1 आलं का लक्षात. विद्यार्थी मित्रांनो पहा, नजर चुकीनं अशा काही चुका होत असतात, त्या आपण टाळल्या पाहिजे शक्यतो. काटाकाटी करत असताना या ठिकाणी अतिशय मायनर अशी चूक झाली, परंतु त्याचा पुढे उत्तरावर परिणाम होणार होता. तर 6 6 36 ला 6, हातचे आले 3, 6 1 6 आणि 3 9, 96 54, 96 54 ला 4, हातचे आले 5, 6 दुनी 12 आणि 5 17. आता एककाने गुणाकार केला, एककाच्या खाली 0 दिलं. 1 6 6 1 1 1 1 9 9 1 2 2. आता एकक दशक दोन्हीनं गुणाकार झाला. बेसख 12 ला 2, हातचा 1, बे 1 बे आणि 1 3, 92 18 ला 8, हातचा आला 1, बे 2 4 आणि हातचा 1 5. आता यांची बेरीज आपण करू. 6 0 6, 9 6 15 ला 5, हातचा 1, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 6 7 आणि 1 8, हातचा काही येणार नाही. 9 3 12, 12 आणि 7 19 ला 9, हातचा आला 1, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11 आणि 1 12 ला 2, हातच्या आला 1, 5 आणि 1 6. आता 2 स्थळाच्या अगोदर दशांश आहे, 2 स्थळाच्या अगोदर आपण दशांश दिला. 6298.56 हे काय आलं, रास. ही रास आली. आलं का लक्षात. आता आपल्याला हा गुणाकार बाजूला करायचा असतो, परंतु इथं व्हिडिओमध्ये आपल्याला पेज दुसरीकडे करणं शक्य नाही. वजा काय करावं लागेल, मुद्दल. मुद्दल किती होतं, 5000 रुपये. 5000 रुपये. दशांश पुढं काही नाही म्हणजे 0 0 देऊ आपण. हे 6 मधून 0 गेले 6, 5 मधून 0 गेले 5, दशांशाच्या जागेवर दशांश, कारण 5000 मुद्दल आहे. 5000च्या पुढं काही नाही म्हणजे दशांश करून 0 0 दिले. 8 मधून 0 गेले 8, 9 मधून 0 गेले 9, 2 मधून 0 गेले 2, 6 मधून 5. 1298 रुपये काय आलेला आहे, तर व्याज आलेलं आहे. 1298.56 एवढं व्याज आलेलं आहे. अजिबात गोंधळून न जाता या ठिकाणी एक थोडीशी जी मायनर चूक झाली होती, तर ती आपण सुद्धा करेक्शन करून घेतलेली आहे. मी कुठल्याही व्हिडिओमध्ये जर आपल्याला नजर चुकीने चूक झाली, ती मुद्दाम तुमच्यासाठी ठेवत असतो, कारण तुमच्याकडनं सुद्धा अशा चुका टाळल्या जाव्यात आणि चूक झाल्यानंतर उत्तरावर काय परिणाम होतो याची प्रचिती तुम्हाला यावी म्हणून. आता तिसरं उदाहरण आहे. मुद्दल आहे 4000 रुपये, दर 7.5, मुदत 2 वर्षे आणि याचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे. पहा, तर चक्रवाढ व्याज म्हणजे ए म्हणजे रास काढली जाते आपण. पी कंसात इथं गुणाकाराचं चिन्ह 1 अधिक आर म्हणजे व्याजाचा दर भागिले 100 कंसाचा एन म्हणजेच काय आहे, वर्ष. मग या ठिकाणीच आपण घेऊया. पी म्हणजे मुद्दल आहे 4000 रुपये, कंसामध्ये 1 अधिक दर आहे 7.5 छेद 100 आणि मुदत आहे 2 वर्षे. आता आपल्याला या ठिकाणी काय करता येतं पहा. 4000 कंसात बरोबरचं चिन्ह देतो या ठिकाणी. 1च्या खाली काही नाही म्हणजे 1 अधिक 7.5 न देता मी इथं 7 5 घेतो. खाली 100च्या जागेवर 1 0 खाली देतो 1000. दशांश स्थळानंतरचा 1 अंकानंतर दशांश स्थळ आहे, मग इथं उडवल्यानंतर खाली 0 घेता येतं आपल्याला.
कंसाचा दुसरा घातांक म्हणजेच वर्ग. मग आता इथं काय केलं जातं, 4000 कंसात इथं काही नाही म्हणजे गुणाकाराचे चिन्ह. आता छेदाचा गुणाकार, अपूर्णांकाची बेरीज करण्याची सोपी ट्रिक. तिरकस गुणाकार हा 1000 × 1000 अधिक 75 × 75 कंसाचा वर्ग. मग या ठिकाणी काय होतं, 1075 होतं. मग आता पहा 4000 गुणिले 1000 आणि 75 यांची बेरीज किती आली, 1075 भागिले 1000. आता ह्याला वर्ग आहे म्हणजे 2 वेळा आपण घेऊ, गुणिले 1075 भागिले 1000. प्रत्येक गोष्ट का केली हे आपण लक्षात घ्यायचं अतिशय शांततेनं. व्हिडिओला वेळ लागला तरी चालेल, तुम्ही आता लहान वर्गात नसल्यामुळं तुम्हाला हे सगळं व्यवस्थितपणानं समजून घ्यावंच लागणार आहे. प्रथम आपण हे 3 शून्य कपात करू, मग हे 3 शून्य कपात केले, इथं राहिले 4. आता ह्या 4नं 4च्या खाली काही नाही म्हणजे 1. आपण कुठेही भाग देऊ शकतो, काही अडचण नाही. मग या 4नं जर भाग घातला हे 1000ला, तर अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येनं. आता हा पूर्णच अंश असतो बरं का, ही रेषा वेगवेगळ्या आल्या तर काही फरक पडत नाही. 4 × 1 = 4 म्हणजे वरी अंशातले ह्या 4ला भाग घातला. आता या 1000ला भाग घालतोय 4नं मी. 4 × 2 = 8, 9, 10, 2 उरले 20 आले. 4 × 5 = 20, 4 0 0, 250 आलं. आता 5 अंशाला आणि छेदाला भाग आपल्याला घालता येतो. या ठिकाणी अंश आणि छेदला 5 भाग घालता येतो. इकडच्या घाला किंवा इकडच्या घाला, यालाच घालू आपण. आता इथं 1 राहिलं म्हणजे हेचं पूर्ण मिटलं. आता इथं 5 × 2 = 10, इथं 7 आहे. 5 × 1 = 5, 6, 7, 2 उरले. 5 × 5 = 25, 215 झालं. आता ह्याला 5 × 5 = 25, 5 0 0. आता 25 अंशाला आणि छेदाला भाग जातो का आपण बघूया. 25 25 × 2 = 50, इथं अंशाला घालू. 25 × 4 = 100, उरले 7. 107 मधून 100 गेले, 7 उरले. 25 × 3 = 75. आता काय झालं, इथं 43 राहिलेत आणि खाली 2 आहेत. इकडं खाली काहीच नाही उरलं. या 43ला आपल्याला दशांशात काढावंच लागणार आहे, म्हणजे अंशाचा गुणाकार करता येतो. 2 × 1 = 2, याला पण 2 न भाग घातला. 2 × 2 = 4, 2 × 1 = 2, दशांश दिला 1 राहतो. 3 मधून हे पहा, या 4ला 2 न भाग घातला, 2 × 2 = 4, 3ला 2 न भाग घातला, 2 × 1 = 2, परंतु खाली बाकी 1 राहते. मग दशांश दिला की तिच्या पुढे 0 येतो, म्हणजे 1 वर 0 10 होतात. 2 × 5 = 10. आता 215 आपण इथं करूया. 215 गुणिले 21.5 म्हणजे 215 गुणिले 201 स्थळानंतर आपल्याला दशांश द्यायचा आहे. 5 × 5 = 25, हातचे 2, 5 × 1 = 5 आणि 2 = 7, 5 × 2 = 10. एककाने भाग गुणाकार केला. आता 1 × 5 = 5, 1 × 1 = 1, 1 × 2 = 2. आता एकक दशक दोन्हीनं गुणाकार केला, 2च्या खाली 0, 2 × 5 = 10ला 0, हातच्याला 1, 2 × 1 = 2 आणि हातचा 1 3, 2 × 2 = 4. यांची बेरीज 5 आणि 0 5, 7 आणि 5 12ला 2, हातचाला 1, 1 आणि 1 2, 3 आणि 2 5 आणि 1 6, 4मध्ये मिसळण्यासाठी कोणीच नाही. 1 स्थळानंतर दशांश आहे. 4622.5 आलं. हे काय आहे, ए म्हणजेच काय आहे, रास. रास बरोबर 4622.5. आता आपल्याला व्याज काढायचे. या राशीमधून हे 4000 वजा करावं लागतील, म्हणजे हे 4000. इथं तुमच्याकडनं चूक होते, दशांश 0 द्यायचा, 4000च्या पुढं काहीच नाही, म्हणजे व्याज निघतं. मुद्दल आणि व्याज मिळून रास असते. मग राशीतून मुद्दल काढलं की व्याज उरतं. आता खाली जे राहील हे व्याज राहील, आणि हे आपण काय वजा करतो, मुद्दल म्हणजेच पी वजा करतो. आलं का लक्षात. मग हे दशांश 5ला दशांश 5, 2 मधून 0 गेले 2, 2 मधून 0 गेले 2, 6 मधून 0 गेले 6, म्हणजे 622.5 हे काय आलं, याचं व्याज आलं. अशा पद्धतीनं हे कसलं व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे. आपल्या तिसरं उदाहरण आपण पाहिलं. त्यानंतर अजिबात गडबड न करता प्रत्येक गणित समजून घ्या. ह्याच्यामुळं तुमचं गणितावरचं प्रभुत्व निश्चित वाढतं.
तुम्हाला त्याची गॅरंटी येते. आता हे गणित शाब्दिक उदाहरण आहे. समीर रावांनी एका पतपेढीतून दर साल दर शेकडा 12 दराने 3 वर्षासाठी 12,500 रुपये कर्ज घेतले. पहा, हे 12,500 रुपये कर्ज घेतलं म्हणजे पी मुद्दल किती आहे? 12,500 रुपये. दर काय आहे? रेट ऑफ इंटरेस्ट 12 दर साल 12 दराने 3 वर्षासाठी एन किती? 3 आणि चक्रवाढ व्याज आकारणीने किती रुपये परतफेड करावी लागेल. म्हणजे आपल्याला एच काढायचे. म्हणजे काय करावं लागेल? रास बरोबर काय. कारण मुद्दल आणि व्याज हे मिळून काढायचे. इथं व्याज वेगळं काढण्याची आवश्यकता आपल्याला नाही. मग पहा, तर ए बरोबर, ए म्हणजे काय आहे? रास. त्यांना परत करावी लागणारी रक्कम ती साध्या सरळ व्याजाने नाही, ती आहे चक्रवाढ व्याजाने. तर सूत्र आहे पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा घातांक n म्हणजे जेवढी वर्ष आहेत तुम्ही. पहा, इथं लिहितो मी बरोबर. मुद्दल किती आहे? 12,500 कंसात 1 अधिक व्याजाचा दर किती आहे? 12 दराने दर साल दर शेकडा 12 या दराने पैसे घेतलेले आहेत भागिले 100 आणि किती वर्षासाठी घेतले? तर 3 वर्षासाठी. आता ह्याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. पहा बरोबर 12,500 कंसात. आता यांचा गुणाकार छेदाछेदाचा केला 100 आणि तिरकस गुणाकार 100 1 100. मी शॉर्ट ट्रिक वापरतोय बरं का अपूर्णांकाच्या बेरजेची. भिन्न छेद अपूर्णांकाचे 12 1 12 आणि मग कंसाचा तिसरा घात. त्याच्याच पुढे लिहू आपण 12,500. आता ह्याच्या पुढची पायरी ही समजून घेत चला. गुणिले कंसामध्ये 100 आणि 12 म्हणजे 112/100 कंसाचा तिसरा घातांक. इथं लिहावं लागेल आपल्याला 12,500 गुणिले 112/100 3 वेळा आहे. 112/100 गुणिले 112/100. का 3 वेळा? कारण घातांक तिसरा आहे. मग हे 2 शून्य कपात केले, हे 2 शून्य कपात केले. आता पहा, इथं आपण भागाकार करत असताना सरळ सरळ 25 भाग घालू. 25 चोक 100, 25 5 125. आता परत इथं 5 1 5 आणि ह्या 5 ने ह्या 100ला घाला भाग. 20 5 100. आता आपल्याला 112 गुणिले 112 गुणिले 112 करायचे. परंतु अगोदर हे करावं लागेल. त्याला आणखीन संक्षिप्त करावं लागेल. 4 भाग जातो का? 4 दुने 8 9 10 11 4 8 32. हा जातो. 4 1 4. इथं 4 न घातला, वर सुद्धा 4 न घालू आपण. 4 दुने 8 9 10 11 3 उरतात. 3 दशक 2 3 वर 2 32 होतात. 4 8 32 28 आले या ठिकाणी. आता इथं याला पण 4 न भाग घालू आपण. 4 5 20 4 दुने 8 9 10 11 4 8 32 आलं. आता ह्या 112ला आपण 5 न भाग घालूया. म्हणजे दशांशात येऊ कसे येऊ आपण बघू. 5 1 5 5 दोन्ही 10 1 उरला 12 झाले. 5 दोन्ही 10 2च उरतात. दशांश दिलं 5 चोक 20. आता 28 गुणिले 28 करावं लागेल आपल्याला. तसं तर 30 पर्यंतचे वर्ग माहिती पाहिजेत. परंतु चला ठीक आहे, आपण इथं 28 गुणिले 28 अगोदर करून बघूया. 28 गुणिले 28 त्याच्यानंतर त्याला 224 22.4 न गुणायचे. परंतु मी त्याला 224 म्हणतोय. 8 8 64ला 4 हातचे आले 6. 8 दुनी 16 16 आणि 6 22. 2 8 16ला 6 हातचा आला 1. 2 दुनी 4 आणि हातचा 1 5. 4 4 6 आणि 2 8 5 आणि 2 784. मग 784 गुणिले 22.4. 4 चोक 16ला 6 हातचा आला 1. 4 8 32 आणि 1 हातचा 33ला 3
हातचे आले 3, 4 7 28 आणि 3 29 30 31, 1 आणि गुणलं 1 दिलं, बेचोक 8, 82 16ला 6, हातचा 1, 62 14 आणि हातचा 1 15, एकक दशकनं गुणाकार झाला, एकक दशकच्या खाली 0 दिलं, बेचोक 8, 82 16ला 6, हे 6 आहे, हातचा 1, 62 14 आणि 1 15. मग आता यांची बेरीज करू आपण. 6 0 0 6, 8 आणि 3 11ला 1, हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8, 8 आणि 8 16ला 6, हातचा आला 1, 6 आणि 5 11 11, 12 13 14 आणि 1 15ला 5, हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि हातचा 1 7. आता 1 स्थळानंतर दशांश आहे, म्हणजेच समीर रावांना मुदतीअंती हे गुणाकार वेगळ्या बाजूला करावं लागतात आपल्याला. 17,561.6 रुपये द्यावे लागतील. हे रफ कार्यामध्ये तुम्ही हा गुणाकार झाला हा करू शकतात. आणि ही पद्धत आहे तिची चक्रवाढ व्याज काढण्याची. वेळ लागते, काही वेळ दुसऱ्या गणिताचा वेळ इथं थोडा जास्त लागला तर इथं कव्हर करायचा असतो, कारण ह्या मोठमोठे कॅल्क्युलेशन्स असतात, हे आपल्याला करावंच लागतं. तर 17,561.6 याचं उत्तर आलेलं आहे. आता यातलं शेवटचं उदाहरण आपण पाहणार आहोत. शलाकाने व्यवसाय सुरू करण्यासाठी दर साल दर शेकडा 10.1/2 म्हणजे ह्याला 10.5 असं लिहितात. मी सुद्धा गणित वाचताना 10.5 लिहिलं होतं. हे 10.5% दराने 8,000 रुपये कर्ज घेतले तर 2 वर्षानंतर कर्ज परतफेड करताना तिला किती व्याज भरावे लागेल. आता निव्वळ व्याज विचारले, मगाशी किती रक्कम म्हटलं होतं तिथं आपण रास काढली होती, इथं व्याज काढायचं. तरीसुद्धा चक्रवाढ व्याज हे काढत असताना आपल्याला काय करावं लागतं की किती चक्रवाढ व्याज असं आहे बरं का गणितामध्ये सुद्धा. माझ्याकडून इथं चक्रवाढ व्याज हा शब्द उल्लेख झाला नव्हता. तर आता आपण पहा, या ठिकाणी चक्रवाढ व्याज आकारणीने करताना किती व्याज भरावं लागेल असं उदाहरण होतं. तर मग पी म्हणजेच मुद्दल प्रिन्सिपल किती आहे, 8,000 रुपये. दर आता 10.1/2 म्हणजेच आपण काय करू, 10.5 लिहू, आपल्याला गणितासाठी सोपं जातं. आणि एन म्हणजे 2 वर्षासाठी. हा लिहून सुद्धा करता येतो, पण त्याला पुन्हा वेळ जातो आणि ते कॅल्क्युलेशन थोडं किचकट होतं, म्हणून 10.5 लिहिलेलं आहे मी. तर ए म्हणजेच रास बरोबर पी कंसात 1 अधिक R/100 व्याजाचा दर. तुम्ही खूप उदाहरणं केल्यानंतर तुमच्या हे सूत्रसुद्धा लक्षात राहतं, पुन्हा पुन्हा पाठ करायची काही आवश्यकता राहत नाही. कंसाचा घातांक मुदत म्हणजे किती वर्षे आहेत, नंबर ऑफ इयर्स. तर मुद्दल आहे 8,000 रुपये कंसात 1 अधिक व्याजाचा दर 10.5/100 कंसाचा दुसरा घात म्हणजे 2 वर्षाची मुदत आहे. आता इथं हा दशांश उडून आपण खाली 1 शून्य वाढवू शकतो, एक पायरी वाढते आपली. बरोबरचं चिन्ह दिलं मी. 8,000 रुपये कंसात 1 अधिक 10.5 न करता मी आता सरळ 105 भागिले हे 100 होतं. हा दशांशानंतर एक स्थळ आहे, शून्याला किंमत नसते बरं का, पुढच्या अंक पाहिजे. एक स्थळ आहे, मग तो उडवला, खाली 1 शून्य वाढवला, कंसाचा घातांक 2. आता ह्याच्या खाली छेद नाही म्हणजे 1. आता आपण काय करू, याची अपूर्णांकाची बेरीज करू. हे 8,000ला 8,000 तसेच, 100 गुणिले 1 छेदाचा गुणाकार, 1000 अधिक 105 कंसाचा दुसरा घातांक. अजिबात गडबड करायची नाही, एक एक पायरी मी पुढं तशीच का घेतली हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. आता इथं पहा, 8,000 कंसात 1,105 ह्यांची बेरीज मी मनात किंवा बाजूला केली. 1,105
5 भागिले 1000 यांचा वर्ग. मग आता आपण इथं लिहू वर्ग म्हणजे 2 वेळा 8000 गुणिले 1105 भागिले 1000 गुणिले 1105 भागिले 1000. असं का केलं? कारण याचा घातांक 2 आहे. का हे अवघड नाही, इथं 2 घातांक आहे म्हणून त्याला 2 वेळा गुणाकार रूपामध्ये मी लिहिलेलं आहे. आता हे 3 शून्य कपात केले, हे 3 शून्य काढले, ह्याच्या खाली काही नाही, वरचे 3 काढले, खालचे 3 काढले, काही अवघड केलेलं नाही. आता आपण काय करू पहा, या 8 ने भाग घालू 1000ला. जातो का आपण पाहू, किंवा अगोदर 4 ने घालू. 4 2 8 अंशाला छेदाला तसंच घालू. 4 2 8 9 10 2 उरतं, 4 5 20 शून्याशी 0. काय राहिलं? वर 2 राहिले. मग आता या 2 ने परत आपल्याला हे करायचं. बे 1 बे, बे 2 4, बे 5 10, बे 1 बे. आता 125 न म्हणजे अंश छेद आपण छोटं 5 पासूनच घालत चलू, मोठ्या भानगडीत जायचं नाही. किंवा 25 न जातो का? नाही जात. तर मग 5 2 10, 5 5 25, 5 2 10, 5 2 10, कारण हे 10 आहे. 5 1 5. आता परत या ठिकाणी 221 आलेला आहे. आता इथं 5 नच घालू. 5 5 25, 5 2 10, 5 2 10, 5 5 25, सॉरी 5 1 5. इथं असं होते बरं का, कारण हे 10 झाल्यानंतर 5. 221 गुणले 221 झाले 5. आता या 221ला आपण 5 न भाग घालू. 5 1 5, 5 चोक 20, 21 22, 2 राहिले, 2 दशके 21 राहिलं. 5 चोक 20, दशांश दिला 1 आहे, 1 दशांश दिल्यामुळे 1 0, 1 दशक 0, 10 झालं. 5 2 10, 44.2, 221 गुणिले 44.2 याचा गुणाकार करायचा आपल्याला. आता हा जो गुणाकार करू आपण, काय येतो पहा. बे 1 बे, बे 2 4, बे 2 4, एककाने गुणले, खाली 0 दिले. 4 1 4, 4 2 8, 4 2 8, कुठंच हातचा नाही. एकक दशकनं गुणलं, 2 0 दिले. 4 1 4, 4 2 8, 4 2 8 यांची बेरीज केली. पहा 2 अशी 2, 4 आणि 4 8, 4 आणि 4 8 आणि 8 16ला 6, हातचा आला 1. 4 आणि 4 सॉरी 8 आणि 8 16 आणि 1 17ला 7, हातचा आला 1. 8 आणि 1 9. आता 1 स्थळानंतर दशांश आहे. 9768 दशांश 2. परंतु ह्याच्यातून मुद्दल वजा करायचे आपल्याला. आलं का लक्षात? पहा वजा ही काय आहे? रास आलेली आहे. मुद्दल 8000 दशांश 0. गणित हे चॅलेंज स्वीकारणाऱ्यांसाठी असतं. तुमची बुद्धिमत्ता, तुम्ही जेवढं एक आपल्या किचनमधली जशी बत्ती असते, जेवढं धार लावल, जेवढं कापत जाल तेवढी तिला धार होते. तसं गणित जेवढे सोडवू आपण तेवढे काय होतं, आपल्याला त्याचं सराव होतो आणि आपल्याला इंटरेस्ट येतो. 9 मधून 8 गेले 1. 1768.2 रुपये व्याज. कसले व्याज आहे? चक्रवाढ. 1768.2 अशा पद्धतीनं हे एवढे व्याज तिला शलाकाला 1768.2 रुपये व्याज भरावे लागेल. आता हे जे गुणाकार आहे, हा गुणाकार तुम्ही रफ कार्यात बाजूला करावा लागतो आणि हे सरळ लिहावं लागतं. मी मुद्दा म्हणून या व्हिडिओमध्ये एका पेजवर एका दृष्टिक्षेपात तुमच्या नजरेसमोर गणित राहावे, त्यामुळे मी हे इथंच कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे गुणाकारसुद्धा.
विद्यार्थी मित्रांनो, ह्या आकडेमोडीमध्ये एकही अंक चुकला तर आपली एवढी मेहनत वाया जाते. अतिशय लक्षपूर्वक हे करावं लागतं. सगळं अवधान आपल्याला गणितामध्येच ठेवावं लागतं. हा व्हिडिओ निश्चित मोठा झालेला आहे, लांब झालेला आहे, परंतु हा व्हिडिओ बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं. त्यामुळं तुम्ही अशा उदाहरणांचा भरपूर सराव करा. आपला व्हिडिओ आवडला, पद्धत आवडली, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.